नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार सध्या विविध योजना राबवत आहे. या योजनाच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. अशातच आता केंद्र सरकारने नवीन एक योजना सुरू केलेली आहे. मुलाच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारने NPS वात्सल्य योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या उत्तर आयुष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तीवेतन खातेही उघडता येणार आहे. जुलै 2024 मध्ये सरकारने या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे. पालक ऑनलाईन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिस टपाल खात्याच्या माध्यमातून NPS वात्सल्य योजनेत खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी किमान योगदान 1,000 रुपये आहे. त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान 1,000 रुपये खात्यात जमा करावे लागणार आहेत. म्हणजेच वर्षाला एकदा 1,000 रुपये त्या बँकेच्या खात्यात टाकावे लागणार आहेत. मुलाला वयाचे 18 वर्ष पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे. तर खाते कोणाला उघडता येणार आहे ते बघू. ज्या मुलाचे वय 18 वर्षाखाली आहे त्याचे NPS वात्सल्य खाते उघडू शकता. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपोआप नियमित NPS खात्यात रूपांतर होणार आहे. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावरच खात्यातून निवृत्ती वेतन पेन्शन मिळणार आहे. NPS ने सहभाग, कर्ज रोखे आणि GK मधील गुंतवणुकीतून अनुक्रमाने 14%, 9.1% आणि 8.8% परतावा दिला जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला याचे पैसे 8.8% व्याजदराने भेटणार आहेत. तर या योजनेसाठी काय अटी आणि शर्ती आहेत ते बघू. वयाच्या 18 वर्षापर्यंतची सर्व मुले या योजनेसाठी पात्र असणार आहेत. खाते फक्त मुलाच्या नावाने उघडली जातील. मुलेच या योजनेसाठी लाभार्थी असतील. तर सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडामध्ये खाते उघडता येईल किंवा NPS द्वारे देखील तुम्ही खाते उघडू शकता. हे खाते उघडण्याची कमीत कमी मर्यादा ही 1,000 रुपये असणार आहे. तर या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. तर खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळणार आहे आणि 3 वर्षानंतर 25% रक्कम शिक्षण, आजार यासाठी काढता येणार आहे. मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त 3 वेळा यातील रक्कम काढता येणार आहे. मुलं 18 वर्षाचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही. खात्याला 3 वर्षाच्या लॉक इन कालावधीनंतर 25% रक्कम शिक्षण, आजार, अपंगत्वासाठी काढता येईल आणि आई वडील तसेच पालकांना अल्पवयीन मुलाच्या वाढदिवसानिमित्त तसेच इतर प्रसंगी NPS वात्सल्य योजनेतून गुंतवणूक करता येणार आहे. तर ही माहिती तुम्हाला निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी दिलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.